Morning, all of you. In this lecture, we will start our next problem, problem number 3. From the following information given by Messrs Q and Company Private Limited, prepare an estimate of working capital for the year ended 31st March 2014. So, काय इन्फॉर्मेशन दिले यादी एकदा केअरफुली रीड करा. फर्स्ट आहे एस्टिमेट लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी 1,04,000 युनिट फॉर द इयर 52 week. Okay, that means problem is based on week. Okay, so पहिल्यांदा युनिट दिलेले आहेत तुम्हाला 1,04,000 युनिट आहेत ते आपल्याला वीक मध्ये कन्वर्ट करावे लागतील. राइट. सेकंड, कॉस्ट शीट ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल पर युनिट 5, लेबर पर युनिट 2, ओव्हरहेड पर युनिट 1. तो यांची टोटल केल्यानंतर प्रॉफिट पण त्यांनी दिलेला आहे 2. दॅट मीन्स हियर वी फाइंड आउट सेलिंग प्राइस. काही वेळा सेलिंग प्राइस दिलेली असते, काही वेळा प्रॉफिट दिलेला असतो, आपल्याला फाइंड आउट करावे लागते. देन पिरियड दिलेला आहे बघा. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे तुम्ही मटेरियल केवढा स्टोअर करून ठेवलेला आहे 4 वीकचा. ओके, 4 वीकचं मटेरियल आहे. प्रोसेसिंग पिरियड दॅट मीन्स वर्क इन प्रोसेस. ओके, प्रोसेसिंग पिरियड मीन्स वर्क इन प्रोसेस. त्याचा पिरियड आहे 4 वीक. 4 वीक. हा. देन स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्सचा पिरियड आहे 4 वीक. क्रेडिट टू द डेटर्स. डेटर्सचा पिरियड आहे 6 वीक. क्रेडिट बाय द कस्टमर 4 वीक. टाइम लैग इन पेमेंट ऑफ वेजेस. आता टाइम लैग इन पेमेंट ऑफ वेजेस एंड टाइम लैग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड दॅट मीन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे आपण कुठे घेतो बॅलन्स लायबिलिटीला खाली करंट लायबिलिटी मध्ये. ओके. देन कॅश बॅलन्स दिलेला आहे डायरेक्टली 40,000. डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ऑन सेल्स बेसिस. आपल्याला माहिती आहे की आपण ते सेलिंग प्राइसनेच कॅल्क्युलेट करतो, फक्त इथे तुम्हाला ऍडिशनल दिली जाते इन्फॉर्मेशन. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय बरं आलेलं आहे वेगळं ते बघा. ते आहे ऍडजस्टमेंट नंबर 15. त्याला स्टार करून ठेवा. काय सांगितलं ह्या ऍडजस्टमेंट मध्ये? परचेसेस अगेन्स्ट कॅश 20%. ओके, परचेसेस अगेन्स्ट कॅश 20%. रिलेशन काय आहे बघा. परचेस काय करतो आपण दॅट मीन्स आता इथे जेव्हा गुड्स म्हणायचं नाही, इथे म्हणायचं रॉ मटेरियल. ओके, रॉ मटेरियल आपण परचेस करतो. कोणाकडून करतो? तो रॉ मटेरियल कडून. रॉ मटेरियल जे आपण परचेस करतो ते करतो आपण सप्लायर कडून. दॅट मीन्स क्रेडिटर म्हटलेलं आहे आपण त्याला. राईट. सो लक्षात ठेवा, क्रेडिटर्स परचेस. ओके, क्रेडिटर परचेस आणि क्रेडिटर्सलाच आपण काय म्हणतोय तर सप्लायर. आणि याचं कॅल्क्युलेशन कुठे येतं? लायबिलिटी, करंट लायबिलिटी मध्ये येतं. लक्षात आलं? आता मी तुम्हाला लक्षात असेल तर स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा. इन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट वी कन्सिडर ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन, नॉट अ कॅश ट्रान्झॅक्शन. आपण इथे फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन वरती कॉन्सन्ट्रेट करतोय, कॅश ट्रान्झॅक्शन वरती करत नाही. आता या ऍडजस्टमेंट कडे परचेसेस अगेन्स्ट कॅश 20%. दॅट मीन्स जेव्हा आपण रॉ मटेरियल परचेस केलं सप्लायर कडून तेव्हा आपण जी अमाऊंट होती त्यामधली 20% कॅश पे केला त्याला. लक्षात येतं? मग जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल हे किती पर्सेंटचं असेल? 100. टोटल 100 अज्यूम करा. 100 मधले आपण 20% कॅश पे केली. सिंपल. 80% काय करायचंय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत क्रेडिटर्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? सिंपल. क्रेडिटरचं जेव्हा कॅल्क्युलेशन येईल ना तेव्हा 80% ने कॅल्क्युलेट करायचं, कारण 20% ऑलरेडी आपण त्यांना कॅश दिलेली आहे. दॅट्स सेम वाईस वर्सा. तुम्हाला असंच एक्झाम्पल डेटर साठी सुद्धा मिळू शकतो. डेटरने, डेटर दॅट मीन्स कस्टमर. जसं आपण डेटरचं रिलेशन जसं सांगितलं
क्रेडिटर्स दॅट मीन्स सप्लायर, ओके, आणि त्याचं रिलेशन परचेस सोबत आहे. डेटर्स मीन्स कस्टमर, कस्टमरचं रिलेशन आहे सेल्स सोबत, ओके, दॅट मीन्स कॅश. चला लेट स्टार्ट, सॉल्व करायला घेऊया म्हणजे क्लिअर होईल. सिंपल आहे, बाकी काही फारसं सांगितलेलं नाहीये. ही एकच ऍडजस्टमेंट आहे आणि ही ऍडजस्टमेंट सुद्धा बऱ्याच वेळी रिपीट होते. ओके, चलो स्टार्ट करा, फॉर्मॅट ड्रॉ करा फटाफट, फॉर्मॅट ड्रॉ करा. Then working capital estimate for the year 2013-2014. ओके, काय करायचं आपल्याला, आधी कॉस्ट शीट ड्रॉ करायची आहे. मटेरियलचा रेट किती दिलाय बघा प्रॉब्लेम मध्ये, 5. ओके, मटेरियलचा रेट, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल पर युनिट 5, लेबर आहे 2, ओव्हरहेड आहे 1, प्रॉफिट आहे 2. सो कॉस्ट शीट प्रिपेअर करा. लेबर 5, सॉरी मटेरियल 5, लेबर 2, ओव्हरहेड 1. टोटल केल्यानंतर काय मिळते तुम्हाला, हा 8 रुपीज मिळेल तुम्हाला कॉस्ट. ओके, देन ऍड प्रॉफिट. ऑलरेडी त्यांनी प्रॉफिट सांगितलंय की तुमची जी कॉस्ट येईल त्यामध्ये 2 रुपीज प्रॉफिट ऍड करायचा आहे. दॅट मीन्स सेलिंग किती मिळाली, 10 रुपीज. लक्षात आलं, 10 रुपीज ही सेलिंग प्राइस आहे. Then problem is based on week. That's why unit converted into week. म्हणून आपण युनिट कन्वर्टेड कडे आलो. लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी 1,04,000 डिवायडेड बाय 52. 52 का केले लक्षात आलं का सगळ्यांच्या, कारण वीक मध्ये प्रॉब्लेम आहे, दॅट्स वाय. कालचा प्रॉब्लेम मंथ मध्ये होता म्हणून आपण डिवायडेड बाय 12 केलं होतं. आजचा वीक मध्ये आहे म्हणून डिवायडेड बाय 52 केलं. सो एक्झॅक्टली तुम्हाला जे युनिट मिळाले ते किती मिळाले, 2000. दॅट मीन्स क्वांटिटी कॉलम मध्ये जेव्हा तुम्ही युनिट घ्याल तेव्हा किती घ्याल, 2000. क्लिअर फर्स्ट पार्ट, वर्किंगचा पार्ट क्लिअर झाला का सगळ्यांना. ओके, लेट स्टार्ट. हेडिंग द करंट असेट. पॉइंट नंबर फर्स्ट, स्टॉक. स्टॉक मध्ये पहिला पॉइंट येईल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, तो क्वांटिटी 2000. मटेरियलला मटेरियलचा रेट किती आहे, 5. सो 5 पुटअप करा. देन मटेरियल साठी पिरियड किती दिलाय बघा बरं प्रॉब्लेम मध्ये, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 4 वीक. ऍडजस्टमेंट नंबर 6. सो 4 वीक, 4 मेन्शन करा इथे. इंटू करा अमाउंट सांगा, 40,000 आउटर लागेल. ओके, देन वर्क इन प्रोसेस हेडिंग द्या. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, त्याच्यामध्ये किती पार्ट आहे, 40. देन स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, क्वांटिटी पुटअप करा 2000. देन लेबर 2000, ओव्हरहेड 2000. मटेरियलला मटेरियलचा रेट, लेबरला लेबरचा रेट, ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. पुटअप करा रेट 5, देन 2, देन 1 ऍज पर दी कॉस्ट शीट. जी कॉस्ट शीट आहे त्या पद्धतीने आपण रेट मेन्शन केले. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये या आणि वर्क इन प्रोसेसचा पिरियड बघा बरं किती दिलाय, प्रोसेसिंग पिरियड 4 वीक. सो 4 पुटअप करा, 4, 4 and 4. आता ऍज पर दी फॉर्म्युला आपण काय करतो, लेबर अँड ओव्हरहेड हाफ कॅल्क्युलेट करतो. सो इनटू 0.5 and into 0.5.
हे लक्षात आलं का तुमच्या वर्क इन प्रोसेस? ओके, सो कॅल्क्युलेट करा आणि सांगा बरं. 40,000 फर्स्ट, सेकंड 8,000 and 4,000. ओके, टोटल करा. आउटरला घ्या. 50, 52. Then next या stock of finished goods. Stock of finished goods quantity put up करा 2000. Stock of finished goods आपण रेट कोणता घेतो? Stock of finished goods ला टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट किती दिसते इथे? ₹8. ओके, सो 8 मेन्शन करा इथे रेट कॉलम मध्ये. आणि फिनिश्ड गुड्स साठी पिरियड किती दिलेला आहे बरं? 4 वीक. सो 4 मेन्शन करा पिरियड कॉलम मध्ये. इंटू करा अमाउंट सांगा 64,000. इज इट क्लिअर? स्टॉकचं वर्किंग लक्षात आलेलं आहे का सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. देन डेटर्स क्वांटिटी पुटअप करा 2000. डेटर्सचा रेट, सेलिंग प्राइस, व्हेरी गुड. सेलिंग प्राइस किती आहे? 10. सो 10 पुटअप करा. डेटर साठी पिरियड बघा किती दिलेला आहे? ऍडजस्टमेंट नंबर 9. क्रेडिट टू द डेटर्स 6 वीक. सो इंटू 6 करा. 1 लाख 20, 1,20,000, राईट? ओके, कॅशची व्हॅल्यू जी दिलेली असते ऍज इट इज आउटर कॉलमला पुटअप करा. कॅश किती आहे बघा प्रॉब्लेम मध्ये? 40,000. ओके, सो फाइंड आउट टोटल करंट असेट. टोटल करंट असेट फाइंड आउट करा. 3,16,000, right? Is it clear first part? Okay. Then less current liability. As usual, current liability मध्ये 3 पार्ट असतील. Creditors, outstanding wages, outstanding expenses. Okay. So one by one heading द्या. Creditors, outstanding wages and outstanding overhead. क्वांटिटी प्रत्येक ठिकाणी पुटअप करा. क्वांटिटी सेम 2000, 2000 and 2000. रेट पुटअप करून घ्या. क्रेडिटर्सला रेट आपण यूज करतो मटेरियलचा 5. लेबरचा रेट वेजेसला किती आहे? 2 and ओव्हरहेडचा रेट 1. रेट लक्षात आले? ऍज पर दी कॉस्ट शीट आपण मेन्शन केली. आता लक्ष द्या बरं इथे 2 मिनिट. क्रेडिटर साठी पिरियड किती दिलाय त्यांनी? 4 वीक. प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट नंबर 10. क्रेडिट बाय दी क्रेडिटर्स 4 वीक. आणि याचंच रिलेशन 15 नंबरच्या ऍडजस्टमेंटशी रिलेटेड आहे. परचेसेस अगेन्स्ट कॅश 20%. सो हे दोन्ही कॅल्क्युलेशन आपल्याला इथे दाखवायचे आहे. 4 वीक ना? 4 into 80%. येस, परचेसेस अगेन्स्ट कॅश म्हणजे कॅशचं ट्रान्झॅक्शन तुमचं झालंय. ऑलरेडी तुम्ही 20% कॅश दिलेली आहे. म्हणजे रिमेनिंग अजून तुम्हाला किती पर्सेंट कॅश द्यावी लागणार आहे? 80%. 100 मधले सपोज आपल्याला 100% कॅश द्यायची आहे. लिसन लिसन, तुमच्या लक्षात येते का बघा काय करायचंय? 2000 क्वांटिटी घेतली, रेट घेतला 5, पिरियड घेतलेला आहे 4. इथेपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे, लिसन प्रगती प्रतीक.
सो आपण जसं सांगितलं की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये फक्त आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शनच घेतो. आता सपोज मला 2000 रुपीज द्यायचे आहेत. 2000 दॅट मीन्स दिस इज द 100% अमाऊंट. ते 100% असते आपल्यासाठी. 100% म्हणजे 100च असली पाहिजे असं नाही. 2000 इज 100%. आता त्यातली मी 20% दिली आहे, म्हणजे मला रिमेनिंग 80% अमाऊंट अजून पे करायची आहे. म्हणून आपण इथे 80% असं मेन्शन केलं. क्लिअर? कोणाकोणाच्या लक्षात आले हात वरती करा. दिसेल असं करा. आणि जर कॉन्फिडन्स लूज असेल तर तुम्ही विचारू शकताय काय आहे. मासूम मासूम तुझ्या लक्षात नाही का आलं? काहीच नाही आलं. व्हेरी गुड. चलो कॅल्क्युलेट करून सांगा बरं मग क्रेडिटर्स किती येतील? 32,000. आयशा क्लिअर झालं का बघ? कॅल्क्युलेशन कराल त्याच्यावरती फक्त 80% चार्ज करायचे. देन नेक्स्ट आउटस्टँडिंगचा पिरियड बघा. आउटस्टँडिंगचा पिरियड बघा. टाइम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस 4 वीक and overhead 2 week. Period 4 week, wages चा overhead चा 2 week. टोटल करा. 2000 into 2 into 4 16 16,000 then 4,000. Is it clear? टोटल करा. लायबिलिटीची टोटल किती येईल? 52,000. ओके. Is it clear? Second part. Is it clear ना? Current asset minus current liability. 3,16,000 minus 52,000. 2,64,000. Thank you.